संचे 4 प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न कोणता होता आपला? विभाजनाच्या सूत्रावर आधारित होता. आता विभाजनाच्या सूत्रावर आधारित 2 प्रकारचे प्रश्न त्यांनी दिले होते. एक प्रश्न कोणता होता की जो बिंदू विभाजन करतो, जो बिंदू काय करतो, जो बिंदू हा समजा पी बिंदू आहे. हा पी बिंदू हा एका रेषाखंड AB ला विभाजन करतो. यमास एन M:n या गुणोत्तरात विभागतो. तर त्यावेळी ह्या पीचे निर्देशक काढायचे सांगितले होते आपल्याला. त्यासाठी आपण काय करतो, ह्या M आणि N च्या गुणोत्तराचा वापर करतो. याचे निर्देशक आपल्याला x1 y1 आणि बी चे निर्देशक x2 y2 दिलेले असतात. बरोबर आहे की नाही? तर आपण याच्यावरून x साठी एक सूत्र तयार केलं, mx2 + nx1/m+n. आणि y साठी काय सूत्र तयार केलं, my2 + ny1/m+n. हे सूत्र विभाजनाचे सूत्र वापरलं कशासाठी? ह्या पी चे निर्देशक काढण्यासाठी, है की नाही? आता हे सूत्र कशासाठी वापरता येतं? याच्यातले जर दोघांचे निर्देशक दिले तर तिसरे काढता येत त्याच्यावरून. बरोबर आहे? किंवा ते काय करतात, या 3 पैकी कुठल्याही दोघांचे देतात, याच्यातले एखाद्याचं देत नाही, x2 देत नाही म्हणा किंवा y2 देत नाही, सूत्र तेच वापरायचं, नो चेंज. हे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय होतो की m आणि n काढायला लागते ती. मग तुम्ही एक तर कोणते निर्देशक दिलेले आहेत त्यानुसार x चा वापर करा सगळ्या किंवा y चा वापर करून काढू शकता. आता जे पुढचे प्रश्न आहे, संचे 4 प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न कोणता होता आपला? विभाजनाच्या सूत्रावर आधारित होता. आता विभाजनाच्या सूत्रावर आधारित 2 प्रकारचे प्रश्न त्यांनी दिले होते. एक प्रश्न कोणता होता की जो बिंदू विभाजन करतो, जो बिंदू काय करतो, जो बिंदू हा समजा पी बिंदू आहे. हा पी बिंदू हा एका रेषाखंड AB ला विभाजन करतो. यमास एन M:n या गुणोत्तरात विभागतो. तर त्यावेळी ह्या पी चे निर्देशक काढायचे सांगितले होते आपल्याला. त्यासाठी आपण काय करतो, ह्या M आणि N च्या गुणोत्तराचा वापर करतो. याचे निर्देशक आपल्याला x1 y1 आणि बी चे निर्देशक x2 y2 दिलेले असतात. बरोबर आहे की नाही? तर आपण याच्यावरून x साठी एक सूत्र तयार केलं, mx2 + nx1/m+n. आणि y साठी काय सूत्र तयार केलं, my2 + ny1/m+n. हे सूत्र विभाजनाचे सूत्र वापरलं कशासाठी? ह्या पी चे निर्देशक काढण्यासाठी, है की नाही? आता हे सूत्र कशासाठी वापरता येतं, याच्यातले जर दोघांचे निर्देशक दिले तर तिसरे काढता येत त्याच्यावरून. बरोबर आहे? किंवा ते काय करतात, या 3 पैकी कुठल्याही दोघांचे देतात, याच्यातले एखाद्याचं देत नाही, x2 देत नाही म्हणा किंवा y2 देत नाही, सूत्र तेच वापरायचं, नो चेंज. हे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय होतो की m आणि n काढायला लागते ती. मग तुम्ही एक तर कोणते निर्देशक दिलेले आहेत त्यानुसार x चा वापर करा सगळ्या किंवा y चा वापर करून काढू शकता. आता जे पुढचे प्रश्न आहे, हा तर ह्याच्यामध्ये ओके, हा ह्याच्यात काय करायचंय, प्रश्न पहा काय, ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन. त्रि म्हणजे किती भाग झाले? 3 भाग झाले. कोणाचे झाले? मय झाले, तुमचे झाले. या ठिकाणी जो रेषाखंड आपण काढणार आहोत, काढला, समजा त्याचं नाव काय दिले बिंदूचं, ए आणि बी. तर ए आणि बी याचे किती विभाजन झाले? 3 भाग झाले. त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक काम करायला लागेल, पी बिंदू घेऊ आणि क्यू बिंदू घेऊ. दिले का बिंदू, दिले का त्यांनी? नाही दिले. मग आपण काय करूया, या ठिकाणी ए चे निर्देशक आपल्याला 2,7 दिलेले आहे आणि बी चे निर्देशक तुम्हाला काय सांगितले, -4, -8 असं दिलेलं आहे. तर आपण पी चे निर्देशक काढू शकतो आणि क्यू चे पण काढू शकतो. बरोबर आहे? तर आपण एक काम करू शकतो, या ठिकाणी लिहायचं. मग 10वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर लिहिताना काय सांगता येईल की समजा 2 बिंदू घेतले आपण, कोणकोणते बिंदू पी घेतला, ए बी दिलेले आहे आपल्याला. ए आणि बी हे रेषाखंडाचे काय आहेत, अंत्यबिंदू दिलेले आहेत. आपण पी आणि क्यू हे 2 बिंदू घेतले, बिंदू पी आणि बिंदू क्यू हे रेख AB चे काय करतात, त्रिभाजन करतात.
समजा घेतले, हे बिंदू दिले नव्हते म्हणून समजा शब्द वापरला आहे. मग पी आणि क्यू. तर एक गोष्ट लक्ष द्या, 3 भाग झाले बघा, 1 2 3 त्रिभाजन म्हणले. असेच बाकीचे पण प्रश्न आहे, 4 भाग पण तसंच आणि 5 पण तसंच. ठीक आहे. आता जो पी बिंदू आहे, मला सांगा पी बिंदू ह्या रेख एबी ला किती गुणोत्तरात विभागतो? तर पी च्या आधी किती भाग आहे? 1. आणि पी च्या नंतर किती आहे? 2. तर ते गुणोत्तर तिथं बदलणार, दोघांचं गुणोत्तर वेगवेगळं असणार. बिंदू क्यू चं गुणोत्तर काय आहे? क्यू च्या आधी किती भाग आहे? 1 आहे का? क्यू च्या आधी 2 आहे ना, आणि नंतर किती आहे? 1. त्याचं गुणोत्तर काय येतं? त्याचं गुणोत्तर 2 घेतो. आणि पीचं काय येतं? 1:2. तर लिहायचं या ठिकाणी. मग बिंदू पी रेख ए बी ला कोणत्या गुणोत्तरात बघतो? कोणत्या? 1:2 गुणोत्तरात विभागतो. दुभागतो शब्द नाही वापरायचा, विभाजनाचं सूत्र वापरतो आपण या ठिकाणी. मग पी चे निर्देशक काढायला लागणार आपल्याला. पी चे निर्देशक काय म्हणूया आपण? पी चे निर्देशक काहीतरी घ्यायला लागणार आपल्याला. पी चे निर्देशक आपण काय करू? एक्स आणि वाय घेऊ, बरोबर. पी चे निर्देशक एक्स आणि वाय काढायचं समजा आपल्याला. ठीक आहे. किंवा x3y3 घेऊ शकता. x3y3, क्यूचे x4y4. ठीक आहे. एक्स आणि वाय घेतलं, कारण याला आपण ए चे निर्देशक काय घेतले? 2,7. याला आपण घेतलं x1 आणि y1. बी चे निर्देशक काय दिले? -4, -8. याला काय घेता? x2 y2. आता पी चे निर्देशक काढण्यासाठी हे x1 y1 चा आणि x2 y2 चा वापर करायचा. ठीक आहे. तर पी चे निर्देशक काढण्यासाठी कोणतं सूत्र वापर लागेल? मग सूत्र कोणतं वापर लागेल? त्याचं नाव काय त्या सूत्राचं? विभाजनाचं. मध्यबिंदू शब्द दिले की तर त्रिकोणातले 3 शिरोबिंदू दिले का? मध्ये का संपर्क बिंदू सूत्र वापरायचं का? नाही वापरायचं. चला ठीक आहे. मग काय करणार मग या ठिकाणी? तर पी चे निर्देशक काढण्यासाठी तुमचा जो एक्स काढायचा आहे पीचा, त्यासाठी सूत्र काय? m x2 प्लस n x1 अपॉन m प्लस n. चला, m तुमचा किती आहे? एक घेतला m. x2 किती आहे? -4 आहे. ठीक आहे. n किती आहे? 2 आहे. आणि x1 किती आहे? x1 पण 2 आहे बाबा. ठीक आहे. 4 1 4, खाली m प्लस n म्हणजे 1+2 किती गेलं? आता बघा, 4 1 4 -4 प्लस 4 भागिले 3. काय होतो रे? काय होतं सांगा बरं? 0 होत आहे. 0. एक्स किती आला? 0 आला. x 0 आला म्हणजे हे कुठे येऊ राहिलं? कुठे येऊ राहिलं? हे की याच्यावर येऊ राहिलं, दुसऱ्या अक्षावर येते. आता दुसरं पाहू आपण काय येते. वाय काय येतं पहा बरं. वायचं सूत्र काय? my2 प्लस ny1 m प्लस n. m तुमचं 1 आहे, y2 तुमचं किती आहे? -8. n 2 आहे, y1 किती आहे? y1 7 आहे, अपॉन 1 + 2. तर 1 + 2 झालं 3. 8 1 8, 2 7 14. 14तून 8 गेले, 14तून 8 गेले, 6 भागिले 3 किती होतं? 2. -2 येईल का +2 येईल? मोठ्या संख्येत चिन्ह काय? 14 आहे. मग तुम्ही मायनस कसं खाली वर राहिले? ठीक आहे. आन्सर आला आपलं 2. अशा पद्धतीने करायचं. तर या ठिकाणी x हा 0 आलाय, म्हणजे हा जो बिंदू आहे हा तुमचा x अक्षावर नाहीये, हा y अक्षावर आहे. y वर कुठे? वरती आहे. बिंदू सांगतो की तो बिंदू कुठे आहे. ठीक आहे. हे झालं आपलं पी चे निर्देशक काढायचं. सेम तसंच क्यू चं काढायचं. तसंच काय करायचं? तसेच बिंदू क्यू त्याचे पण निर्देशक तुम्ही काय करा? x3 y3 घ्या. जाऊ द्या, x3 y3 घ्या. हा रेख कोणाला? ए बी ला कोणत्या विभागा, कोणत्या गुणोत्तर विभागतो तो? यस, 2:1 गुणोत्तरात विभागतो.
मग त्याचं निर्देशन करण्यासाठी एक पहिली गोष्ट जर पाहिलं तुम्ही, तुम्हाला पी चे निर्देशक भेटलेले आणि पी चे पण माहिती आहे. जर तुम्ही क्यू पाहिलं तर क्यू हा एकाच एक येतो पी बी बीपीच, तर क्यू ला तुम्ही मध्यबिंदू सूत्र वापरू शकता. कळालं का? तुम्ही क्यू ला मध्यबिंदू सूत्र पण वापरू शकता. आणि या ठिकाणी एबीचं जर घेतलं तर कोणतं वापरायचं? विभाजनाचं सूत्र वापरायचं. कस काय? पी आणि बी चा तो मध्यबिंदू येतो ना, कारण हे तिन्ही भाग समान आहे. हॅलो 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 तिन्ही भाग समान आहेत. हे दोन्ही भाग हे गुणोत्तर सेम येतं ना, एकाच एक गुणोत्तर म्हणजे क्यू मध्यबिंदू येतो. मध्यबिंदू सूत्र वापरून बी करता येतो. आपण पाहू येतं का नाही. तर आपण या गुणोत्तराचं घेऊया. मध्यबिंदू सोपं जातं पोराला जरा, आहे की नाही? आहे की नाही रे पोराव? हा, मध्यबिंदू सोपं जातं बाबा. चला पुढे चला. तर याच्यामध्ये काय करायचं मग? तुमचा x3 काढण्यासाठी काय करावं लागेल? यम यम डायरेक्ट किती टाका बरं. यम किती आहे? यम बघा, गुणोत्तर किती? गुणोत्तर 2 आणि 1 आहे की नाही? बघा 2 गुणिले x2 किती आहे? -4. हा, 1 गुणिले x1 किती आहे? x1 किती आहे? 2 आहे. भागिले 2 अधिक 1. खालचं तेच राहतं बरं का, खालचं नोट चेंज. 2 चोक 8, 1 8 मधून 2 गेले, -6 भागिले 3, -2 आला. y3 काढायचा. y3 कसं काढणार आहे? हा, यम किती आहे? 2 आणि n किती आहे? 1. त्याच्यामध्ये y2 किती आहे? y2 -8 आहे आणि y1 किती आहे? 7 आहे. 7 भागिले 2 अधिक 1. 2 आणि 1 झाले 3. 2 आणि 1 3 झाले. त्याच्यानंतर काय करणार? 2 16 आणि हे 7. 16तून 7 गेले, 9 राहते का मायनस? अरे -9 राहते ना. तर y3 किती येतं भाऊ? -3 येतं. बरोबर आहे. यालाच तुम्ही काय करू शकता? मध्यबिंदू सूत्रानं पण वापरू शकता वेगळ्या पद्धतीने. मध्यबिंदू काय सांगतो की पी चं 0 आहे. पी 0 आहे, x1 आणि x2 किती आहे? -4. 0 आणि -4 -4 ला 2 ला भाग दिला, -2. आणि पी चं दुसरा निर्देशक काय लावत आहे? 2. हा 2 आणि -8 -6, त्याला 2 ला भाग दिला, बेत्रिक 6. बरोबर आहे. मध्यबिंदू सूत्रांना पण तेच येतं. मग शेवटी उत्तर लिहायचं. म्हणून रेख AB ला विभागणाऱ्या बिंदू P व Q चे निर्देशक काय काय आले सांगा. पहिले 0,2 आहे व 2, -2,3 हे आहे. असं लिहायचं कधी बी शेवटी. बाकीचे 2 क्वेश्चन करणार याच पॅटर्न, -2, -3. राईट. हा, तर ह्याच पॅटर्न मध्ये बाकीचे क्वेश्चन करणार का नाही? ठीक आहे. 4 भाग आले तर त्याच्यामध्ये मध्ये 3 बिंदू येतात. 5 आले त्याच्यात मध्ये 4 बिंदू येणार. फक्त गुणोत्तर वेगवेगळे घ्यायचे. कुठं अगोदर नंतर जर समान भाग येत असेल 2:2 गुणोत्तर, ते डायरेक्ट मध्यबिंदू सूत्र वापरायचं. 1:1, 2:2, 3:3. अशा वेळी काय करायचं? मध्यबिंदू सूत्र वापरायचं. गुणोत्तर सारखं आलं म्हणजे मध्यबिंदू आहे. समजलं? ठीक आहे. हा, चालतंय. हे एवढं लिहून घ्या. 11वा आणि 12वा क्वेश्चन असंच करायचं. ते तुम्हाला होमवर्क आहे.